हो, आत्ताच फोन आला होता. आई म्हणे तुमच्यासोबत बोलतो, पण तुम्ही बाहेर गेल्या होत्या तर मी आताच म्हटलं आईले की बाहेर गेलेल्या आहेत. थांबा लावते. का आले? ठुला ना आता तो आईनं फोन, आता डबल लावतो. धंदा काही नाही है ना? झाला का नाश्ता? नाही हे म्हणत होते आज घरी नाही तर म्हणत नाश्ता नको करू, डबल डबल काम ते त्याच्यापेक्षा स्वयंपाकच करतो म्हणत. माय बाई 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 बाई, का म्हणजे का का आता आता का का खाणं पिणंही बंद करावं लागते का आम्हाला? हा? नाही नाही बंद म्हणजे काय म्हणत, आज घरी येत नव्हते तर म्हणत की नाश्ता नको करू, जेवणच करजो, म्हणजे स्वयंपाकच करत लवकर. तर मग मी कुकर लावून दिला वरण भाता. आता भाजी करते काय आणि पोळ्या करते. नाश्ता नाही केला म्हणून नाही केला नाश्ता. मग त्याला नव्हता लागत तर काय काय मी का मेली काय? हा? गेली का वंजिले मी? मला विचारावं लागत नाही का तुले? हा? चल होय, त्यासाठी नाश्ता कर. माय बाई, त्याला नव्हता नाही करावं लागत तर मग करायला काय? आणि त्याला काऊन नाही नाश्ता करायला लागत आज? का ना पोट भरलं त्याचं? का मग? काल ते लयच औषध आणलं एवढं. काच औषध दिलं डॉक्टरने एवढं? आई ते टॉनिक दिलं आणि काही कॅल्शियम विटॅमिनच्या गोळ्या. बाकी काय होतं? मग आता लोक लेकरू नाही झालं तरी खर्च, आता लेकरू होते तरी खर्च. अव उलसक्त पुरू दे मा पोराले. आणि कोणत्या डॉक्टर जोड गेलती माय बाई? तुझ माय होऊन राहिली का? तुलेच लेकरू होऊन राहिलं का? आज जगात बायाले लेकरं झालेच नाहीत काय? आम्हाला काय वदरून पडले काय? हा? एक दिन अशी आम्हाला आणि का आले गोई खायला पाहिजे? एवढ्या गोळ्या पाहिल्या माय बाई, म्या पुडकोच्या पुडकोच भरेल होतो. टॉनिकच्या बाटल्या काय आणि काय काय. हा? काही चांगलं नाही वाटते. हा, हा, तो आल्यातच खोटा ना. ते लेकरू कसं चांगलं होईन? काही चांगलं नशीन ते. हे पाय, काढून टाकायचं, काढून टाका लवकर, पाळून टाका ते. उगाच पैसा ना लावू. आई कशा बोलता हो तुम्ही? आई सगळं चांगलं आहे ना? सगळंच चांगलं आहे. ते गोळ्या डॉक्टर लोक तसेच देतात, विटॅमिनचे असतात, काही टॉनिक असते. आई सगळं चांगलं आहे असं बोलू ना. आई तुम्हाला आनंद नाही झाला का हो? मी पाहून राहिली कालपासून. मी तुम्हाला सांगितलं दवाखान्यात जा, तुम्ही म्हटलं नाही तरी येईन मला दवाखान्यात नेलो. पर पॉझिटिव्ह रिपोर्ट आला, सगळं चांगलं आहे असं डॉक्टरनं सांगितलं. तरी तुम्हाला आनंद काऊन नाही झाला आई? असं म्हणता, असं सळवद्रासारखं बोलत असतात का आई? काय झालं? ओय माय, यानं ऐकलं वाटते. आई म्हणतात. काय काय म्हणते आई? काय म्हणते आई? अरे दिलीप, बरं झालं आला तू. ये ऐक ना, तू ऐको काय म्हणते. पाय ना, एका रातीत लहान बदलली का ते. मी तू माय हो ना माय. हा, अशी बोलते मले. पाय मले म्हणते दलिंदरावानी बोलता म्हणते तुम्ही. सांग आई खोटं कोण बोलता? रागिनी, काय आहे ते बोलणं? असं बोलतं का तू आईला? नाही नाही, मी नाही म्हटलं. आई नाही आई खोटं बोलू नका. खरं सांगा तुम्ही काय केलं? जाऊ दे बापा दिलीप, माझ्यासाठी काय तिले बोलू नको. आता लोक बोलला तर असं होईल की बापा दो जीवाची पोरगी, सासूही त्रास देते, नवराही त्रास देते, लोक आपल्यालाच खराब म्हणतील. म्हणू दे ना मला काही म्हटलं तरी. हो बापा, हावच मी तशी. बरं झालं माय बाई, मी आता म्हटलं दिलीप ना आलोच काय. मलाच राग करत होता तो. या राग हिनीले तर सांगतो मी आता. उड्या मारून राहिली कालपासून. तिला तर वाटून राहिली तिने गड जिंकला काही. शपथ, कोणाची शपथ घालायला लावा मी? आई काहीच नाही म्हटलं. आईनच म्हणत की डॉक्टरने एवढ्या साऱ्या औषधं काऊन दिली, खराब आहे का? खराब असेल तर काढून टाका. म्हणून मी आईले म्हटलं की असे दलिंदरासारखे का बोलता. हे घे, फळं आणली मी, ज्यूस कर, पे तू. ज्यूस पे जाय, नाही तर सरळ फळं खात जाय. हे घे ठेव, आणि धुवून खा. स्वच्छ धुई फळं आधी आणि मग खात जा. हा हो, खरंच मी आईले काही नाही म्हटलं. फालतू गोष्टीचं टेन्शन नको घेऊ. ते फळं आहे ना, ते स्वच्छ धुऊ पहिले. आणि तुला चिरून खायचे तर चिरून खा, नाही तर मग ज्यूस करशील तर ज्यूस कर आणि ते खाऊन घे. सकाळी उठले की आता रोज फळं खात जा. हे संपले की मला आधी सांगून द्यायचं, मी घेऊन जाईल. आणि ते दूध पिली होती का? हा नाही.
पितो ना. काय रागिनी, मी तुला मगाशी गेलो तेव्हा सांगितलं की ते दूध संपव म्हणून. आता ते दूध संपवलंस ना, आता फळं खाल्ली असते. चल लवकर ते दूध पिऊन घे तुझं आणि अरे फळंही खाऊन घे. हो पिते ना. माझं लक्षच नव्हते, मी पेत नाही ना, तर मला सवयच नाही, ते विसरून गेली. असा मूर्खपणा आता नाही चालणार हा. स्वतः काळजी घ्यायची. चल जा, ते दूध संपव, दाखव हे फळं. मी धुवून ठेवतो, तोपर्यंत तू दूध पिऊन घे. अहो कशाला, मी धुते ना. हा नाही नाही, चल जा मुकाट्यानं ते दूध पिऊन घे. नुसतं मॅळासारखी कामं करत. स्वतःची काळजी घे जरा. हो माय बाई 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 बाई, ते दिलीपले काय झालं? मी एवढं बोलली, एवढं सांगलं, यानं जरसं काही झापलं नाही इले. हा, वरून तिच्यासाठी फळं आणली आणि स्वतः धुवून तिले खाऊ घालते. माय बाई, अजून तो पोरग पोटातच आहे, अजून तो लेकरू बाहेर आलंच नाही. मग तो काय 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 बायकोले का डोक्यावरच वागवते का काय सांगा. माय बाई, मा दिलीप, हा मा दिलीपच होय. माय बाई बाई, हे तर मला काहीतरी नयच वाटून राहिलं. एवढी मी त्याच्या पुढे सांगितलं की हिनं मला असं असं बोललं, या आता लोक तर मा दिलीपने इले 2-3 ठून दिल्या असते, पण आज तर काहीच नाही म्हणलं. खूपच करून राहिले. मी आले तर माझ्यासोबत कोणीच नाही बोललं. कसा कार्यक्रम झाला हे सुद्धा कोणी विचारलं नाही. अरे मोठी आई, या ना. मला वाटलं रत्नाच होय का आती. नव्हती ना आती. आई आताच गेल्या ना. आईनं तुमची खूप वाट पाहिली कार्यक्रमाला. पिटू ताई आल्या होत्या. असं का. तो आईनं हो ता सासूची वाट पाहिली शे. आमची कायले पाहिजे माय. तुही मायला एकटिकल हाय माय बाई. आपलं आपलं बरोबर समजते, आपलं आपलं पाहतात ते. सकीच इन पाहिजे तेले, सख्खच त्याचे सबत. मोठ्याची काय गरज आहे. आता पाहिलं ना माय, पाय धुवायला आलती तर. आता मी एवढी मोठी धाटी सासू अति हाव हे माहित अशी. एक ब्लाऊज पीस आले नाही तो आईले वाटलं न्या. एक ब्लाऊज पीस आला आम्ही भारी झालतो माय. आणि त्या कार्यक्रमात का आली येऊ माय. तू ये आमची काय वाट पाहिजे. नाही हो मोठी आई, तसं नाही. ते त्यावेळेस म्हणजे आणलं होतं आईनं, म्हणजे ब्लाऊज पीस आणले होते. बघितलं ना आमच्या आईनं किती वाद केली. कसं केलं आमच्या आईनं. असं काय. मग काय माहित नाही तो असं वाद केले तर. मी नशी नती. बरं आहे, चांगला झाला ना कार्यक्रम. चा गोष्ट आहे. लयच लवकर आली तू. मी म्हणलं रशीन माय महिनाभर आराम होत ती. चला ना वहिनी, चलता ना मग. रमेश गेला पुढे. रमेश म्हणे मग ये सांगता या म्हणे. मग तो हाय ते मळ्यात, तर जाऊन येऊ ना मग आपण. बरं राहते सुट्टी. हा चला. मी रत्नालेच बोलायला आल. रत्ना येतो म्हणे ना. कुठं मळ्यात चालले का तुम्ही. हो का. आत्या, आईनं वाट पाहिली तुमची. तो आईचा मले काही फोन नाही आला बाई. मग मी कशी येऊ. बाबा आले होते ना, बाबाने तर सांगितलं ना सगळं नाही या. मग माणसानं सांगितलं मग काय निघाव का आम्ही. तोले आईचं कम नाही काय. एक फोन वेळी फुकटच आहे ना माय बाई. असंही नाही की फोनाला पैसे पडतात. एक फोन लावती की या बाई आम्हाला वाटलं असं जरसं की चाल माय बहीण बोलावलं एवढं या बाई ना जाव म्हणून. आता वाटलं बाई तुही सासूच नाही आली तर आपण कुठे पुढे पुढे करा. आणि तुही सासू नाही आली तर तू ना कुठे फोन लावला. कार्यक्रमाच्या दिवशी वाट पाहिली आम्ही. फोन लावशील म्हणशील आले ना निघाले ना किती वाजता पोचता काय. तुम्हालाच काय गरज होती. ये सांगता या नाही तर नका येऊ. दिल तर कोळलं सांगून तो बाबानं या या या. आम्ही रिकामच हाव. या 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 तर येऊन काय. नाही हो आत्या, सिटूताईला विचारा किती छान कार्यक्रम केला माझ्या आईनी. आलता सिटूताईचा फोन आलता आम्हाला. कळलं आम्हाला लय छान कार्यक्रम केला. चांगली गोष्ट आहे. आपापल्या परीनं करे कोणी बी. आम्ही काही कोणाला गरीबाले हिनवत मोठे लोकांचं कौतुक करत नाही. पण छान कार्यक्रम केला सातलं मला शिटून. तर मुरमुरा चिवळा खायला एकही बाई आली नाही म्हणे. सांगे मले. म्या काय म्हणलं बा, मले 1,500 देता का. कासाठी. नाही मग तो म्हणे
बाली 1-2 हजार मागून घेजो किराणा पुरे या महिन्याला हात जरा कडक आहे बरं बरं त्याला म्हणा राहू दे, तू काही टेन्शन नको, मी किराणा घेऊन येईन. पैसे काय देतात मग? किराणाच घेऊन येईन ना मी. सुनबाई म्हणा चिठ्ठी करून दे काय काय आण लागते ते. काऊन या महिन्याला पगार नाही झाला का त्याचा? काऊन हात कडक आहेत? काही खर्च केला का त्यानं? काही आणलं का सामान? काही वस्तू गिस्तू घेतली का काही? नाही बाई, आपल्याला काही दिसली नाही. आणि घेतली अशी तर काय दाखवते ती वस्तू तर नाही घेतली. हेच खर्चिक बुडायची. भलता खर्च करते ना बाई, भलता खर्च करते. ह्या बाय तो दुकानात येत नाही, हे त्या फोनातून घेते. हमेशा पाहिलं तर दाते असतेच कोण ना कोणी. ओटीपी द्या कर सारं सामान आणते ना माय, आणि बसून घेऊन जाते त्या खोलीत. दिसूही देत नाही आपल्याला काय आणलं तर. इन्ना सारा पैसा खर्च केला त्याचा, हेच का पगार पुरू देत नाही. लयच खर्च करते ना माय. नया कपडे घेते आणि घालत नाही ना काही नाही. देत अशीन तिकडे बापाच्या घरी नेऊन. ते बहिणी गिनी भावजाईले जातात एवढे तो. आता 4 किट आले तिथे, 4 पाकिट. ते ऑनलाईन घेतलं काय होतं काय सांग. अशानं काय नवऱ्याचा पगार पुरीन? अशी उदयमान की बायको जो असली तर संसार कसा हेफाजतीनं का लागते. असा 1 रुपया आम्ही पडला तिकडे खर्च ना करू. इले तर माय बाई पैशाची काही कदरच नाही. नवरा गद्यास का मेहनत करते, पै का पाराला की हे बाई खर्च करते. काम नाही नवऱ्याचा हात तंग राहील. बरं बस झालं. काही ते काय हो, त्यानं म्हटलं ना या महिन्याला किराणावाले पैसे पाहिजे, किराणा आणून देईन मी. आजीबा, आजी काय रे सोन्या? आजीबा, मला आईनं चाबी ठेवली का? चाबी नाही. आणि आज तू माय कुठे गेली? आज तर सुई आहे ना दिली, घरीच तर होती. नाही ना, आता गेली मला आई कुठे तरी कुलूप लावेला. चाबी नाही तर ती आमची जाती ठेवत असते आई, तर ती मला वाटलं तुला जोडली का. असं का? नाही बाप्पा, माझोड नाही दी चाबी गिबीन. मला सांगलंय ना तिनं कुठे गेली तर. तोय बाबा तर होते घरी, आज सुट्टीच होते तर गेले असतील ते 2 जण कुठे. जाऊ तू खेळायला गेला नाही. येतील ना मग. चाबी नाही ठेवली तर येत असेल मग. बात जातीच गेली असेल कुठे. ये रे बाबू ये, काही पाणी गिनी पेता का? भुकली का? येईल आई, आज सुट्टी आहे ना, तर काही आणल्या गेली घरी काही सामान काही. हा काही कुठे आहे? येत तीच आहे. आम्ही घेऊन राहिलो ना. मग सांगितलं नाही आईनं कुठे जातो हे बी नको सांगतो. आता मी घरी गेलतो, मला भूक लागली तर जेवायला, तो घराले कुलूप दिसलं म्हणून मी चाबी पाहिली. आमच्या इथं ती ठेवत असते त्या पायपोस्टच्या खाली, तर ती नव्हती. मग मला वाटलं की बा जोड दिली शीन, म्हणून मी आलो होती. जाऊ दे, गेली अशी काही सामान घेऊन आणायला. तुला भूक लागली का? मग चल वाढून देतो. जेव ना मग, त्यात का आहे. हो, काय केली वा आजी भाजी तुला घरी? काऊन तो आईनं भाजी नाही केली का? आव त्याची माय कुठे गेली तर लेकराला भूक लागली. मग तो गेलता चाबी पाहायला, चाबी नाही तर म्हणतो आला दे बरं त्याला अर्धी पोळी भाजी, जेवतो भूक लागली म्हणते. बाय व पोळी नाही उरली आज, म्हणजे स्वयंपाकच नाही उरला. तन स्वयंपाक झालता. मला काय माहित याची माय जाते कुठे सुट्टीच्या दिवशी. आणि हा ती जेवायला येते. मी शिल्लक पोळ्या केल्या असत्या. कोमल मग आता पाहिलं मी 4-5 पोळ्या होत्या दवडीत. आणि कोण दवलं? सगळ्याचे जेवण झाल्यावर सार्थ दवला. त्या वक्ती मी त्याला दिलं, त्या वक्ती 4-5 पोळ्या उरेल आहेत ना दवडीत. त्याच्यावर कोण जेवलं? हा मग त्या संध्याकाळसाठी करून ठेवल्या आहेत मी. गेले का थोड्या वेळ वाट नाही पाहता येत का? का रे सकाळून जेवलं काय? आणि तू माय येईनच ना, समजायला नाही पाहिजे का याच्या मायले? लेकरं घरी आहे, तिचा दिवस आहे. मग जाव तर लेकर चाबी देऊन जा, लेकराले खाऊ पिऊ घालून जा. दुसऱ्याच्या माथं धरले की दिलं लोकांच्या घरीला पाठवून जेवायले. अति कमी काय कसं पण ठेवत जाऊ का यायचा? माय बाई म्हणजे का माना नाही का तू? झाली तू इथं? अजय राहू दे, मला भूक नाही गे, मला भूक नाही, फक्त पाणी दे मला प्यायले. असं कसं? चल जेवण कर. लेकरानं जेवण मागतलं लागे जिच्या घरी काय एक पोळी नाही का? चल म्या केल्याचा कोण पोया, मला माहित आहे स्वयंपाक हाय दवडीत म्हणून. काही लहान सुनबाईचं तुम्हाला काही समजच नाही. विचित्रासारखं वाग नाही. लेकराचाही राग करते. अरे लेकराचा काय राग करता? हा उली लेकर त्याचाही राग करता एकामेकाच्या.
कसं जमीन? म्हणजे लेकरायचा राग करता म्हणजे ऐकू येते म्हणून माझी मले बी मलेच म्हणून राहिले तुम्ही लेकरायचा राग करते. मग लेकरायचा राग नाही डोक्षार घेऊन वागवतो. त्याची माय पैसा कमावती आणि मी का तिच्या लेकराच्या भाकरी भाजू करते. आजी शेवाची भाजी केलती का तुला घरी? मला आईनं वांग्याचं भरीत केलं आज. मी वांग्याचं भरीत आणि पोळी जेवलो होतो सकाळी. असं का? हो, शेवाची भाजी केलती काल काकानं शेव आणले होते. भाजी केलती शेवाची. जेव. माय बाई हिदभर पोट्टेले कांदा ओढला का एवढा मोठा? कांदे काय किलो आहेत माहित आहे का? घरच्या वावरात पिका कांदे एवढे टचाल फोडायले. ते चिकटल्या पोराले कांदा लिंबू एवढी मोठी भाजी दिली. प्लेट भरून भाजी खाते का ते पोरग एवढं? हे पाय कोमल सांगून ठेवतो लेकराईच्या खाण्याले टोकू नको. काय लोक नाही तो मला नात होय म्हणजे त्याचा का तेवढाही अधिकार नाही? एका भाकरीच्या पोळीवर आलं का एवढं माणसं लागले काय? शेजाराच्या लेकराला जीव घालते बाई. हे तर तुला कोणी ना कोणी व्हायच ना. त्याचं खाणं मोजतं का तू? अन कांदा तर माय बाई बाय बाय तू तर लय हित आहेस हो. एक कांदा फोडला तर लागे तू आलं एवढं झालं. तू तर लय हित करत. उदय आणखी एवढाला पगार मा पोराले पुरू देत नाहीस ना? पुरू देत नाही म्हणजे म्हणणं काय आहे तुमचं? एवढे 10 जण खाय तोंड आहेत ती आणि कमावणारा एकटा मानवरा कसं काय पगार पुरी? ओय अरे ते फुकट नाही खात. अर्ध्याला अर्धा किराणाचे पैसे देतो आणि या महिन्याचा किराणा सबन ते आणून राहील. त्याच्या खाड पडली त्याला पैसा नाही तो नवरे किराणा आणायले. कोणाला सांगून राहिले ते डोळ्याला दाखवून राहिली. काले जेवायला आलो बा मी होती. काकुले जेवायला नव्हतं द्यायचं आणि आज मला उगाच जेवायला दिलो. दादा रे अरे तू जेवण करून राहिला का? हो बाई दादा जेवून राहिला. तू जेवतो का? बस दाचा याच्यात बस जीव दे रे तिले. जेवा जेवा अधी भंडाराच आहे. जेवा. तुमची माय तिकडे पैसा कमावती नोकरी करते पगार कमावते ती आणि लेकरं अशी चालले लोकांच्या घरी खाले. कोत्या चोद्याची ते बापाच्या घरी अशी नशी नंग फकीर लेकरायले जेवायले करते हलकट बोळ्याची. कशी आहे काय सांगा? ये बाई म्हणे ये जेवतो का तू? दादा जेवून राह. सरक सोने इकडे बसू दे तिले. जेव बाई. काची भाजी आहे? म्हणे जेवायलास ना तू? चल मला भूक नाही. चल सोन्या बलदा मोठा झाला रे लय किती. चल मुगड्यानं जेव. ताटावून उठून चाला गे आणि त्या पोरीला काऊन नाही जीव देत? जेव. आबाजी तर हाय तुमचा आजी जिती हाय. चला जेवा. त्या काकूच्या नादी लागा लागत.